गॅलिलिओनं हा लॉ एकदम नंबर 1पणे पाळला पण आणि त्यानं बरोबर याचा वापर पण करून घेतला. तर पहिला लॉ बघतोय आपण, नेव्हर आउटशाईन द मास्टर. मागच्या पार्टमध्ये आपण हे बघितलं की जर हा लॉ तुम्ही पाळला नाही तर काय होतं. तर आता बघूयात की हा लॉ जर पाळला तर काय होतं, की नेव्हर आउटशाईन द मास्टर म्हणजे जे तुमच्या वर येतं, जे तुमचे मास्टर आहेत, मॅनेजर वगैरे किंवा जे साखळीमध्ये तुमच्यापेक्षा वर येतं, त्यांची जेलसी वगैरे ओढून घ्यायची नाही, त्यांच्यावर जास्त नाही का फडफड म्हणतात जे, तसं करायचं नाही. तर हे गॅलिलिओनं खूप चांगल्या प्रकारे ओळखलं होतं. गॅलिलिओचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. गॅलिलिओला पॉलिमॅथसुद्धा म्हणतात. चांगला एक मॅथमॅटिशियन, रिसर्चर, काय काय शोध लावले त्याने आणि ॲस्ट्रॉनॉमरसुद्धा होता तो. ॲस्ट्रॉनॉमर शब्द ठीक आहे. तर म्हणजे जो आकाशगंगा, ग्रह, त्यांचे उपग्रह यांचे शोध लावायचे त्या काळामध्ये, तेवढ्या दूरच्या दुर्बीण वगैरे बनवून. तर गॅलिलिओला हे लवकरच कळलं होतं की आपण आहे ना, जे राजे वगैरे आहेत त्या काळचे, त्यांना त्यांच्या फंडिंगवरच जगतो किंवा जे सायंटिस्ट वगैरे असतात आता त्यांना फंडिंग दिल्याशिवाय ते काहीच रिसर्च करू शकत नाहीत. आणि जर तेच पैसे कमवायला लागले तर मग रिसर्च कोण करणार, हा पण मोठा प्रश्न पडतो. मग गॅलिलिओनं काय केलेलं की त्या अगोदर गॅलिलिओनं काय केलं की मी तुम्हाला एकदा हे वाचून सांगतो. तर एक राजा होता कसिमो वन म्हणतात. त्यानं मेडिसी डायनॅस्टीची स्थापना केली. मेडिसी नावाची एक डायनॅस्टी, जशी आपल्या इकडं मराठा एम्पायर किंवा मुघल सल्तनत असं जे असतं, तसं इटलीमध्ये म्हणजे युरोपच्या या भागामध्ये मेडिसी डायनॅस्टीची स्थापना केली कसिमो वन. तर कसिमो वनच्या नंतर त्याची जागा घेतली कसिमो टूनं. आता कसिमो टूचं असं होतं की आता राजाकडून गॅलिलिओला तर काम काढून घ्यायचं होतं, त्याला फंडिंग वगैरे पाहिजे होती. मग त्यानं काय केलं की कसिमो वन आणि त्यांची जी डायनॅस्टी होती, त्यांचं कसं होतं की जे ग्रीक देव असतात त्याच्यातला ग्रीक देव ज्युपिटर, याला त्यांनी आपलं म्हणजे आराध्य असं मानल्यासारखं. आता ज्युपिटर ग्रह आहे ठीक आहे. तर आता त्या ग्रहाला उपग्रह पण असणार पृथ्वीसारखे, जसं पृथ्वीचा चंद्र एकच उपग्रह आहे. तर गॅलिलिओने काय केलं की त्या ज्युपिटर ग्रहाच्या उपग्रह शोधला. त्या त्याचं ते कामच होतं, तो तेच करायचा. त्यानं तो उपग्रह शोधला आणि तो उपग्रह शोधला आणि जो कसिमो टू होता ठीक आहे, आय होप की मी त्याचं नाव प्रोनाऊन्स व्यवस्थित करतो. हां, तर जो टू होता त्याला तो समर्पित केला तो ग्रह. आणि त्यानंतर त्यानं दुसरे 3 पण उपग्रहांचा शोध लावला. आणि मग आता त्याने हे जे आहे ते एकदम असं दैवी बनवण्याचा प्रयत्न केला की कसिमो वन जो आहे, जो पहिला होता तो त्यांच्या सेंटरवर म्हणजे जो आपला गुरुग्रह आहे ज्युपिटर ठीक आहे, आणि त्याच्या आजूबाजूला आता 4 उपग्रह आहेत. तर पहिल्याला जास्त मान दिला आणि जो दुसरा होता, दुसऱ्याला म्हणला की हा तू आहेस ठीक आहे. दुसरा जो कसिमो टू जो राजा झाला आहे, आणि ते जे 3 बाकीचे जे उपग्रह होते, तर याच्यामध्ये असं होतं की जो दुसरा राजा होता त्याला दुसरे 3 भाऊ होते, म्हणजे ते 4 भाऊ होते. तर त्यानं ते एकदम असं नाही का दैवी बनवून टाकलं की गुरुग्रह आहे, त्याचे 4 उपग्रह आहेत आणि ते 4 गुरुग्रह आहे, तो जो पहिला राजा आहे, आणि त्याच्यानंतरचा जो पुढची जी तुमची पिढी आहे ते तुम्ही 4 राजे आहेत. आणि असं करून त्यानं ते एकदम दैवी शक्ती असल्यासारखं तुमचं साम्राज्य खूपच मोठं आहे, डायनॅस्टी खूपच चांगली आहे, देवानंच स्वतःहून आशीर्वाद दिला आहे, हे सारं असं दाखवून त्यांना मस्त तेलमीठ लावलं. आणि याचा फायदा असा झाला की पुढच्याच वर्षी म्हणजे जे फायदा वगैरे झाला, पुढच्याच वर्षी
जो राजा होता दुसरा, त्यानं गॅलिलिओला त्याच्या ऑफिशियल कोर्टमध्ये नियुक्त करून घेतलं, त्याचा एक सायंटिफिक सल्लागार, एक मॅथमॅटिशियन सायंटिफिक सल्लागार म्हणून. तर हे असं आहे की कधी कधी तुम्हाला नेव्हर आउटशाईन द मास्टर जे म्हणतात, की आता गॅलिलिओ नक्कीच राजापेक्षा, त्याच्या राजवाड्यातल्या बाकीच्या पण मंत्र्यांपेक्षा ज्यापेक्षा नक्कीच हुशार होता. तो सायंटिस्ट होता, मॅथमॅटिशियन, ग्रहांचे शोध लावले, त्यानं दुर्बीणचा शोध लावला, खूप छान चित्र वगैरे पण काढायचं तो. आणि तरीसुद्धा त्याला हे माहिती होतं की आपला फायदा आहे यांच्याकडून, मग यांना असं दाखवण्याची काय आवश्यकता नाही. तर ते हे पण दाखवू शकलं असतं की काय मूर्ख तुम्ही, ग्रह आहे, ग्रहाचे उपग्रह तर असतातच, ते आजूबाजूला फिरत राहतात, त्यात काय एवढी मोठी गोष्ट. तर असं त्यानं केलेलं नाही आणि यातूनच स्वतःचा फायदा पण करून घेतला आणि समोरच्याला पण काही दुःख होईल असं काय वागलं नाही. तर आणि आपल्याला तर आणि नंतर तर माहितीच आहे आपल्याला की गॅलिलिओ किती मोठा झालेला आहे. तुम्हाला जर गॅलिलिओबद्दल आणखी काही माहिती असेल तर तुम्ही एक छोटंसं गुगल सर्च किंवा ChatGPTला वगैरे विचारू शकता. तर आपण पाहतोय हे 48 लॉज ऑफ पॉवर, त्याच्यातला पहिलाच लॉ आणि हा होता त्याचा पार्ट 2. जर पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी बुक्स वाचून त्याच्यातल्या स्टोरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मी थोडासा नवीन आहे त्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा. धन्यवाद.